दहशतवाद संपवण्यासाठी आम्ही कटिबद्ध, दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना धडा शिकवणार, पंतप्रधान मोदींचा पुन्हा पाकिस्तानला इशारा. सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर बिलावल भुट्टोचा जळफळाट. तर आम्ही टोकाची भूमिका घ्यायला सुद्धा तयार. पाकचं स्पष्टीकरण. पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफची पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी. भारतानं सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवलं तर पाक हल्ला करेल. भारतानं सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर पाकचा थैथयाट. सिंधू नदीच्या पाण्यावर भारताचाच आता हक्क, तर भुट्टोच्या विधानावर फारुख अब्दुल्लांची प्रतिक्रिया. फारुख अब्दुल्लांकडून आदिल हुसेन शहाच्या कुटुंबियांची भेट. तर कुटुंबाचा विचार न करता आदिल दहशतवाद्यांना सामोरे गेला. बलिदान कधी वाया जात नाही, फारुख अब्दुल्लांची प्रतिक्रिया. भारतानं पाकिस्तानसोबत व्यापार बंदीचा निर्णय घेतला. पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा हा मोठा निर्णय. वाणिज्य मंत्रालयाचा पाकिस्तानसोबत व्यापार बंदीचा निर्णय. पहलगाममधील आतंकवादी हल्ल्यानंतर भारताचं पाकिस्तान विरोधात मोठं पाऊल. पाकिस्तानच्या काही वेबसाईट सुद्धा बंद. भारत सरकार पाकिस्तानची डाक सेवा आणि पाकिस्तानी इंटरनेट वेबसाईट पूर्णपणे ब्लॉक करण्याची तयारी. पाकिस्तानचा सूचना मंत्री अताउल्ला तरार यांना सुद्धा भारताचा झटका. तर तरार याचंही ट्विटर अकाउंट भारतात बॅन. पहलगाम हल्ल्यामुळे भारत पाकिस्तानवर हल्ला करू शकतो, तरारनं केला होता दावा. भारताकडून पाकिस्तानला धोका. पाकिस्तानचा यूएनमध्ये रडका डाव. भारत तात्काळ हल्ला करू शकतो, जगानं हस्तक्षेप करावा, पाकिस्तानचा दावा. भारत क्षेपणास्त्र चाचणी करणार. 7 मे रोजी कर्नाटकच्या करवार क्षेत्रामध्ये मिसाईल चाचणी. पाकिस्तानकडून भारताला डिवचण्याचा प्रयत्न. पाककडून अब्दाली मिसाईलची चाचणी. तर 450 किलोमीटरपर्यंत अब्दाली मिसाईल्सची मारक क्षमता. लष्कर आणि हवाई दलाचे ध्रुव हेलिकॉप्टर हे पुन्हा आता उड्डाण करणार. भारत पाकिस्तान तणावाच्या स्थितीत ध्रुव हेलिकॉप्टरची पुनर्वापसी. राजौरी हल्ल्यातील 2 दहशतवाद्यांची एनआयएकडून चौकशी. तर हाजी निसार आणि मुश्ताक हुसैनची एनआयएकडून चौकशी. राजौरी, पूंछ, पहलगाम हल्ले हे एकमेकांशी संबंधित असण्याची सुद्धा शक्यता. जम्मू काश्मीर हायकोर्टाचा 10 नागरिकांना दिलासा. कागदपत्रांची पडताळणी होईपर्यंत पाकिस्तानला पाठवू नका. 10 जणांना अटारी बॉर्डरवरून काश्मीरला सुखरूप पोहोचवलं. भारताच्या कारवायांमुळे पाकिस्ताननं मागितली मित्र राष्ट्रांकडे मदत. भारतावर दबाव टाकण्यासाठी मित्र राष्ट्रांकडे मदत मागितली. अमृतसरमधील भारत पाक सीमेवरील अटारी बॉर्डरवर सध्या शांतता. पाक नागरिकांना देश सोडण्यास परवानगी, मात्र भारतीय महिलांना पाकिस्तानात जाण्यास परवानगी नाही. पंजाबच्या शेतकऱ्यांना पाकिस्तानच्या शेतात जाण्यास बंदी. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून आता सीमारेषेच्या पलीकडे जाण्यास बंदी. भारताकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील हवाई क्षेत्र दररोज 8 तास बंद. कराची आणि लाहोर विमानतळावर हाय अलर्ट. पंतप्रधान मोदींच्या पाठोपाठ संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा रशिया दौरा रद्द. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द झाल्याची माहिती. पहलगाम हल्ल्यानंतर आता माजी सैनिकांकडून सुद्धा पुन्हा सेवेत रुजू होण्याची इच्छा व्यक्त. पाकिस्तान विरोधात लढण्यास माजी सैनिक तयार. लष्कर प्रमुखांना पत्र लिहून पुन्हा सेवेत रुजू होण्याची इच्छा व्यक्त. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं सलग 9व्या दिवशी उल्लंघन. एलओसी जवळील कुपवाडा या भागामध्ये पाककडून गोळीबार. भारतीय सैन्याकडून सुद्धा जशास तसं उत्तर. भारताच्या लष्करी कारवाईची पाकिस्तानला भीती. पाकिस्तानकडून पीओकेतील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचं आवाहन. भारतासोबत आमचे मैत्रीपूर्ण संबंध. फजलुर रहमाननं वैयक्तिक मत व्यक्त केलं. फजलुर रहमानच्या विधानावर बांगलादेश सरकारचं स्पष्टीकरण. बांगलादेशनं भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर ताबा मिळवावा. निवृत्त बांगलादेशची मेजर जनरल फजलुर रहमाननं गरळ ओकली होती. सर्जिकल स्ट्राईक संदर्भात केलेल्या विधानावरून काँग्रेस खासदाराचा घुमजाव. तर मी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितलेले नाही. आम्ही सरकारसोबतच. चरणसिंग चन्नींच्या वादानंतर घुमजाव. काश्मीरात एवढी मोठी घटना घडल्यावर सुद्धा मोदी बिहारमध्ये गेले. युद्धाची चर्चा असताना मोदी 9 तास मुंबईत होते. मोदींच्या चेहऱ्याकडे पाहून चिंता दिसत नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला. तर अर्थ खात्यातील महाभागांनी माझ्या विभागाचा निधी वळवला.
निधीवरून मंत्री संजय शिरसाट यांचा संताप। एखाद्या खात्याचा निधी वळवणं चुकीचं, सरकार आर्थिक मेटाकुटीला आलंय म्हणूनच असे प्रयत्न सुरू, मात्र हा आदिवासी बांधवांवर अन्याय, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री व्हावं असं मलाही वाटतं, पण तसं झालं नाही। एक ना एक दिवस मी नक्कीच मुख्यमंत्री होईल। उपमुख्यमंत्री पदाची हॅट्रिक करणाऱ्या अजित पवारांकडून खंत व्यक्त। मुख्यमंत्री पदासंदर्भात अजित पवारांनी कुठल्या ज्योतिषाला विचारलं ते विचारतो, अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भरत गोगावलेंचं मिश्किल वक्तव्य। रणजित शिंदेंच्या मेंदूची कीव करावी लागेल, माढा मतदारसंघात आम्ही पाठपुरावा करून निधी आणला। माढ्यातील विकास कामांच्या श्रेयवादावरून आमदार अभिजित पाटलांचा रणजित शिंदेंवर निशाणा। काल पुण्यात शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यामध्ये बैठक, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क प्रकल्पावर चर्चा झाल्याची माहिती। जातीय जनगणनेमध्ये प्रत्यक्ष आकडे पुढे येणार, राज्यात ओबीसींची संख्या 60% गेली आहे, बबनराव तायवाड यांची प्रतिक्रिया। मंत्री पंकजा मुंडेंकडून बाबासाहेब आगेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट, माजल गावात भाजप कार्यालयासमोर बाबासाहेब आगेंची हत्या झाली होती। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं 11 मे रोजी अनावरण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार। सांगलीमध्ये ख्रिस्ती समाजाकडून पहलगाम हल्ल्याचा जाहीर निषेध, कॅन्डल मार्चद्वारे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली। शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल, साई मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीकडून मेलद्वारे धमकी दिल्याची माहिती, शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसराचा पुनर्विकास आराखडा प्रलंबित, सोमवारी पुनर्विकासाच्या आराखड्यामध्ये पहिल्या टप्प्याचं सादरीकरण, व्यावसायिकांचं योग्य ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी। आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली, केमिकल मिश्रित पाणी नदीत सोडल्याचा स्थानिकांचा आरोप, प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगदे 15 मे नंतर पूर्ण क्षमतेनं सुरू होणार, बोगद्यातील वीज पुरवठा येत्या 10 दिवसात आता 24 तासांसाठी कार्यान्वित होणार। नागपुरात शांतीनगर आणि पारडी परिसरामध्ये अवकाळी पाऊस, तर काही भागामध्ये वादळी वारे आणि पावसाची हजेरी। दरम्यान आज आणि उद्या पूर्व विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीचाही अंदाज। अमरावती शहराचा पारा पुन्हा वाढला, तापमान 44 अंशांच्या पुढे, कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावरील गर्दी सुद्धा उसरली, तर पुढील काही दिवस पारा आणखीनच वाढण्याचा अंदाज। छत्रपती संभाजीनगरमध्ये मे महिन्यात कमाल तापमान हे 40च्या पुढे, तर नाथसागरातनं सर्वाधिक बाष्पीभवन, 6 दिवसांचं पाणी 12 तासात संपलं, जायकवाडी धरणामध्ये 39% इतकाच पाणीसाठा। नागपूरकरांची तहान भागवणाऱ्या तोतलाडोह आणि कामठी खैरी प्रकल्पामध्ये सुद्धा पुरेसा पाणीसाठा। दरम्यान हिंगणा तालुक्यातील काही गावात पाण्याची समस्या, 15 टँकरद्वारे पाणीपुरवठा। वाशिमच्या मालेगावातील मसला खुर्द तलाव कोरडा ठाक, परिसरातील जंगली जनावरांचे पाण्यासाठी हाल, प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी। नाशिकच्या मालेगावमध्ये तीव्र उन्हाच्या फटक्यानं शेवग्याच्या उत्पादनात घट, अनेक शेतकऱ्यांची शेवग्याची झाडं बाळली, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। जळगाव जिल्ह्यामध्ये सर्रासपणे वृक्षतोड, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वन विभागाकडे कारवाईची मागणी, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा। नाशिकच्या मालेगावात पाण्याअभावी सुशोभीकरणासाठी लावलेली झाडं सुकली, शहरातील झाडांकडे मात्र मनपाचं दुर्लक्ष, झाडांना पाणी देण्याची मागणी। रत्नागिरी जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी मान्सूनपूर्व नियोजन सभा, शेतकऱ्यांना बांधावर खतं मिळाली पाहिजेत, औषधं खतं बियाणे दर्जेदार हवीत, पालकमंत्री उदय सामंत यांचे कृषी विभागाला निर्देश। सोलापूर जिल्ह्यातल्या पहिला पांढऱ्या जांभूळ शेतीचा प्रयोग यशस्वी, अकलूजमध्ये विजयसिंग मोहिते पाटील यांच्या शेतात पांढरे जांभूळ पिकले। जळगाव जिल्ह्यामध्ये 8,000हून अधिक शेतकरी केळी पीक विम्यापासून वंचित, आतापर्यंत 62,000 शेतकऱ्यांकडून पडताळणी, तर कृषी विभागाकडून प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी सुरू। गोंदिया जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे धान खरेदीचे पैसे अद्यापही मिळालेले नाहीत, शासनाच्या EFMS आणि BMS प्रणालीमध्ये मोठा घोळ, 110 शेतकऱ्यांचे चुकारे थकले। नाशिकच्या येवल्यातील मातोश्री पॉलिटेक्निक मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी बनवले शेती पिकाचं संरक्षण करणारे यंत्र, तर सौर ऊर्जेचा वापर करत पिकांचे यामुळे संरक्षण होणार। अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जय भवानी माता पॅनलची घोषणा, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जय भवानी माता पॅनलचाच विजय होणार,
राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची प्रतिक्रिया. लातूरमध्ये कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे अनेक ठिकाणी जलजीवन मिशनची कामं रखडली. संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करणार, पालकमंत्री शिवेंद्र राजेंचा इशारा. सिद्धेश कदम यांची कोल्हापूर महानगरपालिकेला अचानक भेट. पालिकेला भेट देत प्रदूषण नियंत्रणासंदर्भात उपाययोजनांचा आढावा घेतला. प्लास्टिक निर्मितीला कारणीभूत ठरणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचे हे आदेश. रत्नागिरीतील लांजा शहराचा विकास हा आराखडा तातडीनं रद्द करा. लांजा ग्रामस्थांकडून मागणी. पालकमंत्री उदय सामंतांकडे निवेदन सुपूर्द. जोपर्यंत भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही, मयत संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार. विठ्ठल रुक्मिणीला साकडं घालत लवकरात लवकर न्यायाची मागणी. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये मृत तनिषा भिसे यांच्या दोन्ही बालकांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं 24 लाखांची मदत. उपचारासाठीचे हे पैसे सूर्य हॉस्पिटलमध्ये जमा करण्यात आले. भिवंडी शहरामध्ये महिलेची 3 मुलींसह आत्महत्या. 3 मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. अभिनेत्री छाया कदमला वन खात्याची नोटीस. छाया कदमवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972चा भंग केल्याचा ठपका. 5 मे रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस. विदर्भात 2 महिन्यात 56 उष्माघाताचे रुग्ण. उन्हापासून बचाव करण्यासाठी बेसा नगरपंचायतीकडून हिट अँड ऍक्शनचा प्लॅन लागू. तर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची ही सोय. पहिल्याच आठवड्यात मुंबई शहरातील किमान तापमानामध्ये मोठी वाढ. कुलाब्यात किमान तापमान 27 अंशांवर. विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. एसटी महामंडळाला मार्च महिन्यासाठी 416 कोटी 90 लाख रुपये सवलत मूल्य मंजूर. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत 31 प्रकारच्या योजनांमध्ये एसटीकडून सवलत. कांजूरमार्ग कचराभूमी पुन्हा संरक्षित वनक्षेत्र घोषित. पालिकेला 3 महिन्यात कचरा डेपोसाठी पर्यायी जागेचा शोध घेण्याचे न्यायालयाचे आदेश. ई बाईक टॅक्सीला मंजुरी देण्याच्या निर्णयाला रिक्षा संघटनांचा विरोध करण्यासाठी राज्यातील 15 लाखांहून अधिक रिक्षाचालक आंदोलनात सहभागी होणार. मुंबईमध्ये आता दादासाहेब फाळके चित्रनगरी बरोबरच आणखी एक चित्रनगरी असणार. भव्य चित्रनगरी उभारण्यासाठी प्राईम फोकस कंपनीशी 3000 कोटी रुपयांच्या सामंजस्य करार. नीट परीक्षेमुळे रविवारी मेगा ब्लॉक नाही. विद्यार्थ्यांच्या सुरळीत प्रवासासाठी कोणत्याही मार्गिकेवर उद्या ब्लॉक नसणार. पश्चिम रेल्वेवर 4 तासांचा ब्लॉक. तर मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रात्री 12:15 ते उद्या पहाटे 4:15 पर्यंत ब्लॉक असेल. सरसकट पीओपी बंदी करण्यापूर्वी त्यातून सुवर्ण मध्य काढा. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी. मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील मोटरमन पुन्हा एकदा मूकनिदर्शनं करण्याच्या तयारीत. रिक्त पदांमुळे कामाचा अतिरिक्त ताण. तर दीर्घकाळापासून मोटरमनच्या अनेक तक्रारी प्रलंबितच. वाहनं भाड्यानं देण्याच्या नावाखाली 20 कोटींची फसवणूक. 1375 गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना काश्मीरा पोलिसांकडून अटक.